आज जी महत्त्वाची आज एक पत्रकार परिषद मी पूर्वनियोजित होती त्याचा विषय मगाशी सांगितला। आजची जी पत्रकार परिषद आहे ती सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या प्रचारासाठी देशाचे नेते आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची जाहीर सभा 30 ऐवजी आता 29 तारखेला दुपारी 1 वाजता सैदापूर कराड येथील ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती आयोजित केलेली आहे। या सभेला सातारा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं किमान 1 लाख लोक जमतील असं उद्दिष्ट आम्ही महायुतीनं जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। महायुतीचे सर्व प्रमुख नेते त्याच्या नियोजनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। मागाशी जसं मी सांगितलं तसं आज देशाला गरज ही माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाची आहे आणि माननीय मोदी साहेबांचं विशेष लक्ष हे महाराष्ट्रावरती आहे आणि त्यातल्या त्यात सातारच्या गादीवरती विशेष प्रेम हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं आहे। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे व्यक्तिगत संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत। छत्रपतींच्या गादीला मान देणारे हे देशाचे माननीय पंतप्रधान आहेत आणि त्याच प्रेमापोटी महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी माननीय मोदी साहेब 29 तारखेला जिल्ह्यामध्ये येत आहेत। आम्ही सर्वजण राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्या सभेला उपस्थित राहणार आहेत। दोन्हीही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील कारण आता शेवटचा टप्पा तिसऱ्या टप्प्यामधला 7 तारखेचा जिथं प्रचार संपणार आहे तिथं राज्याचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे, ज्या विभागात मुख्यमंत्री असतील त्याच्या दुसऱ्या विभागामध्ये 1 उपमुख्यमंत्री जातील आणि तिसऱ्या विभागामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री जातील असं राज्याचं प्लॅनिंग राज्यस्तरावरती आम्ही महायुतीचं केलेलं आहे। परंतु तरीसुद्धा आमचा प्रयत्न राहील की दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या दौऱ्याप्रमाणे कसं शक्य होईल तसं येतील। परंतु आम्ही सर्व आमदार जिल्ह्यामधले बाकी आमचे सगळे नेते माजी आमदार आहेत, होणारे काही आमदार आहेत, असे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत आम्ही सगळेजण या सभेच्या तयारीला लागलेलो आहोत आणि यशस्वी सभा ही माननीय मोदी साहेबांची येणारे 29 तारखेची करण्यासाठी आम्ही काम करतोय आणि माननीय मोदी साहेबांची 29 तारखेची सभा एवढी मोठी यशस्वी आपण करू की त्याच दिवशी या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या विजयावरती त्या सभेनंतर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण करू। सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी घटक पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत। सातारा जिल्ह्यातील माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया यूट्यूब चॅनेल्स असे जेवढे माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आहेत आपणा सर्वांचं आमच्या महायुतीला ही सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभावं एवढीच विनंती करतो आणि नक्की माननीय मोदी साहेबांची 29 तारखेची होणारी सभा ही पश्चिम महाराष्ट्रातली किंबहुना महाराष्ट्रातली प्रचार सभांचं रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे आणि ती नक्की आम्ही यशस्वी करू। धन्यवाद। प्रश्न असतील तर नाही मी सांगतो। अमित कदम साहेब इथं आहेत, ते जिल्हा अध्यक्ष आहेत। ऐका काल माझं माननीय आमदार मकरंद पाटील साहेबांचं बोलणं झालं। ते आणि मी आमदार जरी एकत्र असलो तरी आम्ही दोघंही कॉलेजपासूनचे मित्र आहोत। राजकारणाच्या पलीकडे देखील आमचं बोलणं होत असतं। काल 15 मिनिटं माझी त्यांची सविस्तर चर्चा झालेली आहे। त्यांच्या पुतण्याचं लग्न ही नियोजित अगोदरच 2 तारीख त्याची निश्चित झालेली आहे। त्यामुळं ते सगळेजण आपतेष्टांना पत्रिका देणं राजकीय नेत्यांना पत्रिका देणं याच्यासाठी ते बाहेर आहेत। मला काल माननीय मकरंद आबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की पूर्ण ताकदीनं त्यांनी स्वतःच्या विधानसभेला जसं काम केलं, त्यांच्याकडे महाबळेश्वर तालुका आहे, त्यांच्याकडे वाई तालुका आहे, त्यांच्याकडे खंडाळा तालुका आहे, सगळ्यात मोठा मतदारसंघ जिल्ह्यातला कोणाचा असेल तर आमदार मकरंद पाटील साहेबांचा आहे। भौगोलिकदृष्ट्या सुद्धा फिरायला थोडासा अडचणीचा आहे पण तरीसुद्धा त्यांची सगळी यंत्रणा पूर्ण ताकदीनं काम करते आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। परवा सुद्धा जर आपण पाहिलं असेल तर म्हणजे मी तर असं म्हणेन माझ्याकडच्या जेवढ्या गाड्या आल्या
अर्ज भरायला त्याच्यापेक्षा जास्त गाड्या तुम्ही कुणी माध्यमाने त्याची माहिती घ्या, आमदार मकरंद पाटील साहेबांच्या आल्या होत्या. त्यामुळे ते फिजिकली जरी इथं नसले तरी ते पूर्ण ताकदीनं माननीय महाराज साहेबांच्या प्रचारामध्ये आहेत. एक मिनिट, वाईचं गायकवाड सर बोलतात. वाई मतदारसंघातनं म्हणजे महाबळेश्वर, पाचगण आणि खंडाळा त्रिभुवन पक्षाच्या वतीनं किमान आम्ही 500 गाड्या घेऊन येणार आहे आणि त्याचं नियोजन रात्रीपासून सुरू झालेलं आहे आमचं. त्यामुळं मागचा आता फॉर्म भरायला सुद्धा आम्ही 150 गाडी तिथून आणली होती. त्यामुळं वाईवर कुणी काय भिस्त करू नका. वाई महाराजसाहेब प्लसमध्येच जाणार. पंतप्रधानांचा दौरा म्हणजे शासनाचा रोल येत असतो आणि त्यावेळेस पत्रकारांना त्या ऑफिशियली बोलवलं जात असतं. तर आता हे अनऑफिशियलच झालं, म्हणजे राजकीय सगळा विषय झाला, तर पत्रकारांची नेमकी व्यवस्था त्या सभेच्या ठिकाणी कशी केलेली आहे? दादा आता सांगतील. पत्रकारांची वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली. काल मी कोल्हापूरमध्ये होतो, हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघामध्ये. कोल्हापूरमध्ये सुद्धा माननीय मोदी साहेबांची सभा निश्चित झालेली आहे. कोल्हापूरच्या सभेला माननीय मोदी साहेबांच्या समवेत माननीय मंत्री महोदय केंद्रीय रामदासजी आठवले साहेब येणार आहेत. आम्ही कालच कोल्हापूरमधनं निरोप दिला आहे मुख्यमंत्री कार्यालयाला की सातारच्या सभेला सुद्धा आठवले साहेब आले पाहिजे. तर मला आत्ता गायकवाड साहेबांनी सांगितलं की सातारच्या सभेला सुद्धा मोदी साहेबांच्या बरोबर कोल्हापूरची सभा करून आठवले साहेब येणार आहेत. त्यामुळे सातारच्या सभेला आज तरी मोदी साहेब, आठवले साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांचं नक्की झालेलं आहे. फडणवीस साहेबांचा दौरा नक्की करणं आणि अजितदादांचा दौरा नक्की करणं ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 27 तारखेपासून 4 तारखेपर्यंत साधारण 6 सभा स्वतः शरद पवार या मतदारसंघामध्ये घेतले. विशेष लक्ष त्यांचं या मतदारसंघात काय परिणाम याचा होतो? सौ सोनार की एक लोहार की. 29 तारखेला एकच सभा बाकी काफी आहे आम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघाला. पण आधी लोहार होती, सौ मे एक भारी आहे, ती कधी बी होऊ द्या. एकच गाव असा बसेल 29 तारखेचा. मी म्हणलं ना शिक्कामोर्तब होईल आमच्या विजयावर. बरोबर ना? दुसरीकडे कुठे जागा अनुमोदन मी सूचक, तुम्ही अनुमोदन. होय, दुसरीकडे बोलवतच नाहीत ना. हा, दुसरीकडे बोलवायला पाहिजे का नको? कोण नाहीच बाहेर, तर काय करायचं? इथंच फिरते. करू. छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंनी अर्ज भरलेला आहे, पण त्यांना अजून ईव्ही फॉर्म गेलेला नाही. दुसरी गोष्ट, उद्या अर्ज भरतायत ते, उद्या अर्ज भरतायत. मी उद्या माझं त्यांचं माननीय मंत्री महोदय संदीपान भुमरे साहेबांचं माझं सकाळी बोलणं झालं. त्यांचं मला निमंत्रण आहे की तुम्ही अर्ज भरायला या. पण मी त्यांना सांगितलं माझ्या मतदारसंघात उद्यापासून ते 28 तारखेपर्यंत मी 11 सभा लावलेल्या आहेत. पण तरीसुद्धा मला जर विमान उपलब्ध झालं तर मी कराडवरनं 2 तासात त्यांच्या अर्ज भरायसाठी जाऊन माघारी येणार आहे. ते उद्या अर्ज भरतील. नाशिकच्या जागेचा 1 दिवसात किंवा 2 दिवसात निर्णय होईल. नाशिकच्या काल राष्ट्रवादीच्या सभेमध्ये जयंत पाटील असा आरोप केला, टीका केली की माहितीचे जे उमेदवार आहेत राज्यसभेवरती आहेत आणि त्यांचा अजून 3 वर्षाचा कालावधी आहे, तर जनता हे विधान परिषदेच्या उमेदवाराचं पण आहे ना. 2 खासदार भेटतील. 2 खासदार मिळतील असं त्यांचे एक वक्तव्य. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विधान परिषदेचा कालावधी आहे ना. नाही, हा भेटलेला आमदार घालवतात ना ते. राजे बोला. हा, विधान परिषदेचा आमदार पण आहे ना. मग ते राजे ते विधान परिषदेच्या आमदाराची पण टर्म शिल्लक आहे. त्यांची पण शिल्लक आहे. म्हणजे मग एक भेटलेला आमदार, मिळालेला आमदार सातारा जिल्ह्याला घालवतात ते नुकसान करते. सारख्याला वर्क आहे. हे बरोबर आहे ना. ते जसं म्हणतायत की खासदार साहेब राज्यसभेवर आहेत तसं त्यांचे उमेदवार विधान परिषदेवर आहेत. त्यामुळे त्यांनाही ते लागू होतं. जसं ते आम्हाला लागू करतात म्हणून मी सारख्याला वारकं म्हणलं ना, त्यांना बी लागू होतं. ते फरार याच्यावर विचार करा त्यांचा पाठिंबा कोणाला येते. हे आमची स्टाईल किती फेमस आहे. पलीकडचे सुद्धा प्रभावित होतात आमच्या स्टाईलमुळं. म्हणजे आमच्या बरोबर आले ते आरोप प्रत्यारोप सुरू आहे, पण अजून विकासाच्या अनुषंगानं कुठलाही अजेंडा समोर बोलला जात नाहीये. त्याचबरोबर जाहीरनामा सुद्धा अजून कुठलाही माहितीचा समोर आलेला नाहीये जिल्ह्याचा. जाहीरनामा एकत्र महायुतीचा राज्यामध्ये जो आलाय तो आमच्याजवळ आहे. तो तर आमचा आहेच आहे. परंतु सातारा लोकसभा मतदारसंघाचं येणाऱ्या 5 वर्षाचं नियोजन याच्या बाबतीत सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करून लवकरच आम्ही तो जाहीरनामा घेऊन मतदारांपर्यंत जाऊ. तयार आहे. 2-3 दिवसात बोलतोय. एकच मिनिट नाही, सातारा लोकसभा मतदारसंघ
चा जो जाहीरनामा आहे ज्याला आम्ही नाव संकल्पनामा दिलं आहे तो संपूर्ण तयार आहे. ते प्रिंटिंग चालू आहे आणि या 2 जास्तीत जास्त लेटेस्ट 1-3 दिवसात तो संपूर्ण तयार म्हणजे प्रिंट होऊन तयार होईल आणि लोकांपर्यंत पोहोचवला जाईल. काल जी पाटील सभा झाली आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जिथं उदयनराजेंना 4-4 दिवस तिथं आमचा विजय झाला त्यांचा पराजय तिकिटासाठी. हे पहा, ही निवडणूक फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे. संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आणि त्यामुळं कसं आहे, निर्णय घेत असताना पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्याच्यावरती विचार केला जातो आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं युती आहे या युती आणि युतीमध्ये असणारे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून मगच निर्णय घेतला जातो की उमेदवारी कोणाची जाहीर करायची. तर तेवढा वेळ लागणारच. तसं काय थांबवलं हे ते असं जे वर्तमानपत्र किंवा मीडियामधनं जे तुम्ही सर्व तज्ज्ञ मंडळी सांगता पण त्यांना तिथं असं अडकून पडले त्यांना मग झुलत ठेवलं तसं काही नाही आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की जबाबदारीचे निर्णय असताना जबाबदारीनेच घेतले जातात. फुल घेऊ नका. मी तुम्हाला परत सांगतोय की आम्ही सगळे तनानं मनानं धनानं शरीरानं सगळ्यांनी महायुतीबरोबर आहे. तुम्ही का शंका घेताय आम्हाला काही समजत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणलं तुमच्या सगळ्यांच्या शंकेचं उत्तर निकाल लागल्यानंतर कळेल. आता जेव्हा बघा 4ही आमदारांनी आपापल्या नेत्यासमोर अर्ज भरल्या आम्ही शब्द दिलाय हो. शब्द देऊन पलटणारे आम्ही नाही. त्यामुळे तुम्ही बिलकुल शंका घेऊ नका. विरोधक कसं आहे, समोरचे उमेदवार हे बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतायत आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आमची यंत्रणा सगळ्या मतदारसंघामध्ये जरी आम्ही आमदार 4 असलो, बाबा आमचे दक्षिण कराडमध्ये पूर्ण ताकदीनं काम करतात. आता मोदी साहेबांच्या सभेचं सगळं नियोजन बाबा स्वतः दिवसरात्र त्याच्यामध्ये सक्रिय आहे. इकडं उत्तरमध्ये दादा आहेत, 2 दादा आहेत बघा, एका शेजारी 1-2 जण समोर बसले ते आहेत. त्यांच्याबरोबर आमची काही यंत्रणा थोडी शिवसेनेची तिथं आहे ती सुद्धा सक्रिय आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल सगळ्या गोष्टी उघड करायला लावू नका ना. आम्ही करतोय ना काम. तुम्ही बिलकुल शंका घेऊ नका. उलट मी विनंती करेन तुम्हाला जर माध्यमांना काही जाणवलं आमचा एखादा कार्यकर्ता कुठं नाराज आहे, कुठं काही वेगळं करतोय, तुम्ही हळूच आमच्या कानात सांगा, त्याला दुरुस्त करू आम्ही. तुम्ही जसं गुलाल घेऊन नाचकाम केलं त्या पद्धतीनं महाराज निवडून आल्यानंतर नाचकाम नाही. नाचकाम कुठं असतं, काय शब्द वापरताय तुम्ही. बघा हे बघा, असा एखादा आमच्याकडनं शब्द गेला तर लगेच चौकट चालेल, लगेच दिवसभर चॅनलवर येईल. नाचकाम कोण करतं. पण महाराज निवडून आल्यानंतर तुम्ही असं गुलाल उदाहरण आम्हाला सगळ्या जनतेला पाहायला मिळेल का? जरूर मिळेल. जरूर मिळेल. अरे पालकमंत्री तुम्ही का बरं असं म्हणजे सारखं मला एकदा थोडंसं माईक बंद करूनच विचारायचे तुम्हाला, का बरं तुम्ही सारखं मलाच असं सारखे प्रश्न विचारताय. कमी मतदान महाराज साहेबांना होतंय. कधी गेल्या वेळी तेच झालेलं आहे. 40,000 तिथून कमी आहे. आता गेल्या वेळची राजकीय गेल्या वेळेला 86,000 मतं पडलेली. बोला, मी उत्तर देतो. सांगा. तुमचा एक प्रश्न आणि त्यांचा सारखाच आहे. गेल्या वेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती, आत्ताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक वेळी त्या राजकीय परिस्थितीनुसार तसं मतदान होतं असं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक वेळी लोकसभेला वेगळं समीकरण, विधानसभेला वेगळं समीकरण. मागच्या वेळी माननीय महाराज साहेबांच्या विरोधात स्वतः पाटण विधानसभा मतदारसंघात असणारे उमेदवार समोरच्या पक्षाचे होते. एवढा थोडासा परिणाम होतो आणि तरीसुद्धा मागच्या वेळी ज्या त्रुटी राहिल्या त्या आम्ही सुधारू ना. त्यामुळं मी आपल्याला बघा, आता तुम्ही सांगा, मागच्या वेळच्या पेक्षा मी विधानसभेला माझ्या जेवढ्या सभा घेतो तेवढ्या सभा उद्यापासून मी लावल्यात. 11 सभा. आता याच्यापूर्वी त्या सभा माझे 6 मतदारसंघ माझे बंधुराज सभा घेणार होते आणि 5 मतदारसंघ आमची चिरंजीव सभा घेणार होते. त्यांना म्हणलं तुम्ही सभांच्या ऐवजी बैठका घ्या, मी सभा घेतो. आम्ही एवढं करतोय आता तरी सुद्धा आता काय
काय करून दाखवावं मला काय समजत नाही. तुमचं कधी समाधान होणार आहे माध्यमांचं? त्यानंतर झाली का दाखवा मला. आता त्यांनी एक प्रश्न विचारला आप्पासाहेब मगरेंचा, त्या पोस्ट नंतरची पोस्ट दाखवा मला, झाली का? अजिबात नाही होणार. प्रश्न विचारतो मी येताना एंट्री करताना लाईट दिली आणि बापूला म्हणला बघा तुमचं साकार आमच्या पाटलं बघा. हे आपलं चेष्टा मस्करी आमची चालती हो. आज तुमच्या माध्यमांच्या समोर चेष्टा मस्करी सुद्धा करायची नाही का हो? म्हणजे सहज आता चेष्टेत आपण एकमेकांना बोलतो. आता बाबा आतमध्ये येताना तोंडाला कुलूप लावणं झालं पाहिजे. मित्र जरी कोणी भेटला तरी बोलायचं नाही. आता ह्यांचे आमचे जुने संबंध आहेत मैत्रीचे. आता मित्रत्वात आपण सहज बोलतो ना, काय त्याला. बरं आता चहा पाणी घेऊया का? बाद झालं. साहेब प्रचाराची पातळी बघता आता हा प्रचार हा लायकीपर्यंत गेलाय आणि प्रचाराचे विकासाचे मुद्दे सोडता ही निवडणूक लोकसभेच्या एका माताडीचे आहे तेच कळलं. या संदर्भात स्पष्टीकरण हा हे जर ऐकलं नाही. ऐकलं नाही का? प्रचाराची पातळी खूप खालवली आहे आता. आमच्याकडनं नाही. परवा शिंदेचं स्टेटमेंट होतं अगदी लायकी काढण्यापर्यंत हा विषय गेला होता म्हणजे आणि माथाडीचा पण विषय होता. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आता ही निवडणूक लोकसभेची आहे का माथाडीची आहे. त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण. नवी मुंबईची. हा नवी मुंबईची. आपण प्रश्न विचारला. चालू करा. गोरगरीब जनतेचे पैसे 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचे खाल्लेला आणि हायकोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हे दाखल होऊन फरार झालेल्या उमेदवाराला जर या ठिकाणी उमेदवारी दिली जाते आणि ते लोक यशवंत विचार म्हणून आमच्यावरती टीका करत असतील तर मी बोललेलं स्टेटमेंट हे गोरगरीब सामान्य जनतेसाठी योग्यच आहे हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. बघा सिद्ध साहेब, जसं आता दादा म्हणाले की बाबा प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी असते. त्यावेळेला श्रीनाथ पाटील होते ते पाटण तालुक्यातले होते आणि त्याच्यामुळे जास्त मतदान त्यांना झालं. 1,12,000 मतदान त्यांनी घेतलं आणि आपल्या म्हणजे युतीच्या उमेदवाराला कमी मतं पडली. म्हणजे जवळजवळ 27-28 हजाराचा फरक पडला. आता तुमच्या मतदारसंघामध्ये तीच सिच्युएशन आहे तर तुम्ही मागच्या वेळेला फक्त 5,600 लीड दिले, यावेळेला किती लीड देणार आहात? लीड द्यायचं आम्ही सांगू शकत नाही, पण आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला आणि पालकमंत्र्यांना बाजूला घेऊन क्लिअर सूचना केलेल्या आहेत. काहीही झालं तर दोघांनी जास्तीत जास्त लीड हे महाराज साहेबांना दिलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिलेत त्यामुळं निधी म्हणा. निधी म्हणजे निधी तेवढाच अर्थ लावतील काहीतरी वेगळा. विकास कामांचा निधी आज सगळ्यात जास्त दिला आहे. त्यामुळं 100% कोरेगाव विधानसभा क्षेत्रातून आणि हा उमेदवार आहे हा कुठल्या विचाराचा आहे दत्ता जाधव प्रकरणात संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे तिथे काय त्रास होणार नाही असं आम्हाला हो. वाटतं. येस. काकावर या काका. नजर तिकडे दरवाजाकडेच आहे माझी. मी पुन्हा ठामपणे सांगतो जे मी बोलतो ते विचार करून सांगतो. आम्ही सर्वसामान्य तिकडे जनतेचा विचार करून बोलतो. लक्ष कवायचं नाही माझं. या मी एकदा म्हणलो तुम्ही 50 वेळा म्हणताय. हा बोला. हा काका पुढे या. इकडे इथं बापू शेजारी. बापू या. वाईचा शंका गेली का आता सगळ्यांची? काका व्यायाम सुरू केलेला दिसते. हा बोला. हा काय पाहिजे? हा आमदार महेश शिंदेने टीका केली बाजार समितीवरती की त्यांना आम्ही कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं केलेले, तुम्ही त्यात पालकमंत्र्यांना घेऊ नका. पण शरद पवारांची लायकी गाठी महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं हे तुम्हाला वैयक्तिकदृष्ट्या किंवा पक्षाच्या नेत्याला योग्य वाटतं? आमदार महेश शिंदे साहेब काय बोलले, आमदार महेश शिंदे साहेब काय बोलले ते मी ऐकलं नाही. मी ऐकलं नाही. मी ते काय बोलले ते ऐकलं नाही. त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. ऐकल्यानंतर मग प्रतिक्रिया देतो. ते ऐकतो कुठं बोलले त्याची
त्याची क्लिप मागवतो, त्या शब्दाचा संदर्भ काय आहे ते बघतो, कुठल्या संदर्भाने तो शब्द वापरला ते बघतो आणि संदर्भासह स्पष्टीकरण माध्यमांना देतो. पुढचा प्रश्न चला. काय झालंय आजकाल थोडस बोलण्याचा संदर्भ बघून काय संदर्भानं तो शब्द उच्चारला गेला, संदर्भासह स्पष्टीकरण माध्यमांपुढे बोलताना योग्य तोलून मापून बोललं पाहिजे. पालकमंत्र्यांनी म्हणजे शाळेत आपल्याला परीक्षेत असायचं ना ते सुजी ते बघ बाबाराजे मला सपोर्टिव्ह बोलतायत. आमचे सर्वांचे पालक आहे ना, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि तू तर माझ्या शेजारी आहेस, आपली भिंतीला भिंत आहे शेजारी. असं काय करतो सुजित? बरं आता समारोप गोड करूया, छानपैकी चहा नाश्ता घेऊ. काकांना प्रश्न विचारायचा विचारा. अशोक बापू गायकवाड आहेत, पलीकडे मच्छिंद्र सत्य आहेत, इकडे सगळे मागासवर्गीय समाजातले चळवळीतले कार्यकर्ते आहेत. म्हणून हा प्रश्न आहे माझा की साताऱ्यामध्ये ज्या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेची 13.5 एकर जमीन आज साताऱ्यामध्ये आहे. त्या ठिकाणी प्रताप साहेब जे आहे तर त्या ठिकाणी भाऊ अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अशा पद्धतीने जिल्हा परिषदची जागा आहे. हा एक भाग. दुसरा सर, शाळा व्हावी म्हणता का तुम्ही? शाळा हलवायची का तिथं? 13.5 एकर जी जमीन आहे शाळेची ती आता जिल्हा प्रशासनाने शाळेतून काढून घेतलेली आहे, स्वतःच्या ताब्यात ठेवलेली आहे. त्याच्यावर त्या 7-12 प्रताप हायस्कूलचा होता तर तो आता फोडलेला आहे. हा झाला एक भाग. दुसरा सर, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर राहत होते ते राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2004 साली घोषित झालेला आहे. आजही त्या स्मारकाचा प्रश्न सुटलेला नाही. याच्या संदर्भात या बाबतीत आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळं आचारसंहितेत सरकारच्या वतीनं काही घोषणा करायवरती मर्यादा आहेत. आचारसंहिता कालावधी संपल्यानंतर स्थानिक आमदार मान्य शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्थानिक खासदार मान्य उदयनराजे भोसले या सगळ्यांच्या बरोबर मी स्वतः पालकमंत्री म्हणून एक बैठक लावेन आणि यातनं योग्य मार्ग आम्ही काढू. चलो, आभार कोण मानते? काका आभार नको. चर्चा झाली, तुम्ही नियोजन काय, हे गुणवंत नियोजन कसं असेल यशवंत होण्याकरता ते सांगा. मला कळलं नाही. तुम्ही काय केले? तुमची नाराजी दूर झाली का? असं नाराजी आमची नव्हतीच कधी. नाराजी होती हे तुम्हाला कोणी सांगितलं? नाराजी नव्हतीच कधी. पक्षाने घड्याळ चिन्ह राहावं या जिल्ह्यामध्ये गेले 25 वर्ष राष्ट्रवादीचाच खासदार इथं होता, त्यामुळं कार्यकर्त्यांची जी भावना होती घड्याळ चिन्ह राहावं. पण युतीच्या जागा वाटपामध्ये नेते मंडळींनी जो निर्णय घेतील तो आम्ही सगळ्यांनी मान्य केलेला आहे. त्यामुळे नाराजीचा विषय काय नाहीये. संपली नाराजी नव्हतीच तर संपायचा प्रश्न कुठे आहे? दादा आभार म्हणा. वाईमध्ये झालं की आभार मानतो. वाई मतदारसंघ हा नेहमीच आघाडी देत आलेला आहे प्रत्येक वेळी, आणि यावेळी तो काय कमी पडेल असं मला वाटत नाही. झालं समाधान तुमचं? आमचे बंधुराज आमदार शिवेंद्रराजे, माझे मित्र आमदार महेश शिंदे, घरातलं लग्न असल्यामुळं मिलिंददादांच्या चिरंजीवांच्या पत्रिका प्रत्येक म्हणजे वरिष्ठ लोकांना देण्याकरता आज आमदार मकरंदाबा या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांच्या वतीने त्यांचे धाकटे बंधू नितीन काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर RPIचे अशोक बापू सक्टे सर, भारतीय जनता पक्षाचे शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, RPI आणि सर्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष, सर्व ज्येष्ठ सर्व पदाधिकारी आज या संपूर्ण पत्रकार परिषदेकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले. मला एकच सांगायचं वाटतं की ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर वास्तविक या निवडणुकीकडे संपूर्ण सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जरी लागलं असेल त्याचं मूळ कारण म्हणजे सातारा जिल्हा
हा जिल्हा, या जिल्ह्यात अनेक चळवळी निर्माण झाल्या, जन्म झाला. स्वातंत्र्याची चळवळ असेल, स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल, पत्री सरकार असेल, सत्यशोधक चळवळ असेल, हा चळवळीचा जिल्हा. यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने महाराष्ट्राला नाही तर देशाला एक नेतृत्व या जिल्ह्याने दिलं. म्हणून आपण ज्या वेळेस सारखा विचार करतो यशवंत विचारांचा, यशवंत विचार म्हणजे लोकांच्या लोक कल्याणाचे विचार. आणि वाईट वाटतं मला एका गोष्टीचं, मगाशी अनेक लोक जे कारण असताना मोठ्या प्रमाणावरती उल्लेख केला की नालायक ह्या शब्दाचा, पण मात्र त्यावर फार भाष्य न करता मला एक प्रश्न माझ्या मनात सारखं त्या दिवसापासून ज्यावेळेस विचार करतो की या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर रयत शिक्षण संस्था या ठिकाणी आहे, ज्याचं मूळ सुरुवात आमच्या घराण्यापासून म्हणजे आजी आणि आजोबांनी त्याचं आणि कर्मवीर भाऊरावांना यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची सुरुवात झाली. त्या रयत शिक्षण संस्थेचं जी घटना आहे, ती घटना काय होती की जो ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तोच ह्या रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. हे का, ही मूळ जो पहिला जो हे जी घटना आहे त्या घटनेत पहिला मुद्दा हा होता त्याच्याकरता की सरकार कोणाचं जरी असलं तर जास्तीत जास्त शासनाचा त्याला सपोर्ट मिळावा, जास्तीत जास्त सर्वसामान्य कुटुंबातले जे लहान लहान मुलं आहेत, जे उद्या या देशाचा भविष्य काळ आहे, त्यांना कुठल्याही परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. ते भविष्य काळात मोठ्या पदावर जावं, मोठं भरारी मारावी. त्याचबरोबर यशवंत विचारांचा जेव्हा आपण विचार करतो, लोक कल्याणाचा विचार, मला एक प्रश्न मला आपल्या सगळ्यांना जे विचारायचं म्हणजे माझ्या मनात जो आला की ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात म्हणजे किती 6 आमदारकीचे मतदारसंघ आहेत. या 6 आमदारकीच्या मतदारसंघातनं एकही चारित्र्य संपन्न उमेदवार का मिळाला नाही. आणि ज्या वेळेस मगाशी एका पत्रकार मित्रांनी सांगितलं, मी ऐकत होतो की ही म्हाताडीची निवडणूक आहे का ही खासदारकीची आहे. आपण समजून घेतलं पाहिजे, चूक ही चूक असते, गैरव्यवहार हा गैरव्यवहार असतो, घोटाळा हा घोटाळाच असतो आणि भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. मग ते कोणी केला तरी त्याला शिक्षा ही ह्या संपूर्ण लोकशाहीच्या न्यायालयामध्ये सर्वांना शिक्षा मिळत असते. आणि ह्या असं असताना ज्यांना ज्या अशा प्रकारच्या जे आता उमेदवार दिलेत, ही वैयक्तिक माझं आणि मी कोणाला विरोधक समजत नाही. वैचारिक मतभेद असू शकतात, प्रत्येकाची जसं 5 बोटं एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार करण्याची जे वेगवेगळे विचार असतात. पण मात्र लोकांचा जेव्हा लोकांची लयलूट होती तेव्हा लोकप्रतिनिधी या नात्याने संपूर्ण मग आमदार असतील किंवा खासदार असतील, लोकप्रतिनिधी या नात्याने आपण जर गप बसलो आपल्याला माहिती असताना, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की ज्यांनी तो भ्रष्टाचार केला आहे तो जेवढा दोषी आहे तेवढाच दोषी आपण सुद्धा आहोत, कारण की आपण गप बसतो. आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आमदार महेश शिंदेने केलं. त्यात चुकीचं काही नाही. कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. निवडणुका हा वेगळा भाग आहे, पण जेव्हा असा प्रकार गैरव्यवहार होतो आणि ते सुद्धा लोकांवरती त्याचं खापर फोडलं जातं, लोकांना झळ पोचते, तेव्हा निश्चितपणे लोकप्रतिनिधी नात्याने तुमचा विश्वास ज्या जोरावरती आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तुमच्या आशीर्वादामुळं आम्ही जेव्हा निवडून येतो त्यावेळेस आमचं कर्तव्य आहे की तुमच्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीत तडा जाऊन न
देता कामा नये. आणि त्यामुळं या प्रसंगी मला एवढंच सांगावंसं वाटतं. अनेकदा आता आपण बरेच माझे पत्रकार मित्रांनी विचारलं की इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय या मतदारसंघात. एक लक्षात घ्या, ह्या संपूर्ण 6 आमदारकीच्या 6 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत आणि उरलेले जे 2 मतदारसंघ आहेत त्या 2 मतदारसंघामध्ये जर आपण जर विचार केला तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हा एक मुद्दा. आणि झालेलं मताचं विभाजन पाहिलं तर मी आज मला एवढंच सांगावंसं वाटतं की वाटेल त्या परिस्थितीत ही खासदारकीची निवडणुकीनंतर ज्या वेळेस आमदारकीची निवडणूक होईल त्यावेळेस 6च्या 6 हे महायुतीचे तुम्हाला आमदार झालेले पाहायला मिळतील. आणि त्यामुळं शंका न घेण्यापेक्षा वस्तुस्थिती आपण त्या सामोरे गेलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की ह्या सर्वांनी जे मला संपूर्ण सपोर्ट केलं आहे, माझ्याबरोबर आहेत, त्यामुळं विजय हा निश्चित महायुतीचा होणार. केवळ ह्याच मतदारसंघात नाही, एकंदरीत संपूर्ण राज्यभरचा विचार केला तर लोकांना काय पाहिजे तर विकास पाहिजे, प्रगती पाहिजे. एका बाजूला नरेंद्र मोदी जर का एक संपूर्ण रात्रंदिवस एक करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची वाटचाल चालू आहे वेगाने. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय पाहायला मिळतं, ही बाकीचे लोक काँग्रेस आणि मित्र पक्ष जे काय महाविकास आघाडीचे ते एकत्र आलेत. ही जे एकत्र आलेले आलेत यांच्यात विस्कळीतपणा किती आहे. हे आलेत तर एका स्वार्थाने एकत्र आलेत. महायुतीचे आलेत तर एकच स्वार्थ आहे की विकासाचा ध्यास, विकासाचा आणि प्रगतीचा, ह्याच स्वार्थाने लोकांचं कल्याण करण्याकरता ही आलेत. ह्या स्वार्थाने की आपल्याला सत्ता पाहिजे. आणि मला एवढंच जास्त वेळ घेत नाही पण एवढंच सांगायचं वाटतं, ज्या वेळेस लोक एका विचाराने एकत्र येतात ते कायमस्वरूपी एकत्र राहतात. त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्याही ताकदीची, आमिषाची किंवा कुठल्याही ह्याची गरज भासत नाही. आणि ते कायमस्वरूपी एकत्र राहतात कारण की त्यांचं उद्दिष्ट एक असतं, त्यांचं ध्येय एक असतं. पण ज्या वेळेस संपूर्ण स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस आपापला स्वार्थ साधल्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे असतात आणि ते मग ते आपापल्या मार्गाने जातात. म्हणजे एका बाजूला महायुतीचा प्रगतीचा विचार आणि महाविकास आघाडीचा अधोगतीचा विस्कळीत विचार. आणि लोक खास करून तरुण वर्ग ह्यांनी एक त्यांचा ज्या मागं न्यूयॉर्क टाइम्स एक मोठी संस्था आहे त्यांनी सर्वे केला होता की 2020 नंतर भारत हा सगळ्यात तरुण देश असणार आहे जगातला. तरुण देश म्हणजे याच देशामध्ये संपूर्ण जी तरुणांची जी संख्या आहे ही सगळ्यात जगभरात सगळ्यात जास्त असणार आहे. आणि तरुण मंडळींना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, इनोव्हेशन पाहिजे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स, हे ते एवढे दालनं आता खुले झालेले आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा त्यांच्या भावी आयुष्याकरता वाव जर मिळणार असेल तर ह्याच BJP, भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून मिळणार. आणि त्यामुळं ठिकठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात मला खात्री आहे की आज जरी आरोप प्रत्यारोप जरी होत असले लोक निश्चितपणे विचार करतील. तरुण वर्ग, संपूर्ण तरुण वर्गाने निर्णय घेतलेला आहे की महायुतीच्या मागं उभं राहायचा. आणि त्यामुळं मला तर वाटतंय म्हणण्यापेक्षा की 48च्या 48 ह्या जागा ह्या संपूर्ण महायुतीच्या नक्की येणार. कदाचित कोण तुमच्या मनात शंका असेल की कसं काय येणार आणि काय येऊ नये मला सांगा ना. लोकांना जेव्हा दिसतंय, इंग्लिशमध्ये म्हण आहे सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे जे आपण पाहतो ठिकठिकाणी कुठल्याही पण आपण राज्यात गेला, कुठल्याही पण आपण ह्या आपल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेल्या आपल्याला कामं चालू झालेले पाहायला मिळतात. या अगोदर फक्त घोषणा झालेल्या पाहायला मिळाल्या. घोषणा काय होत्या तर गरिबी हटाओ देश बचाओ.
घोषणा अत्यंत उत्कृष्ट आहे, चांगली आहे, पण त्याच्यावरती अंमलबजावणी झालीच नाही ना. ती झाली ह्या भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या शासनाच्या काळात. त्याचबरोबर त्या काळात दुसरी बरेच घोषणा झाल्या, त्यापैकी महत्त्वाची अजून एक घोषणा झाली, जय जवान जय किसान. घोषणा चांगली आहे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी काय झाली नाही. त्याच्यावर झाली अंमलबजावणी, ती झाली तर ती ह्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या काळात झाली. त्यामुळं लोक आता कुठलाही विचार करणार नाही, विकासाचा ध्यास घेतलेला आहे. प्रगतीचा दिशेने वाटचाल करत असताना ते संपूर्ण महायुतीच्या पाठीशी उभं राहतील हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आणि थांबतो. धन्यवाद.